हे यूट्यूब फॅमिली अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आमचे वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता आमच्या इकडे बैल आलेले आहेत. आता आम्हाला हे पेरायचं मी घेऊन चाललेलं आहे पाट्या खती विस्कटायचं आहे. तर गाईचं आता जस्ट शेतामध्ये आलेलो आहे आणि आता सगळं बैलांचे ते जॉईन करायला लागलेत, कारण आम्ही बैलांनी पेरणी करतो. आम्ही काय ट्रॅक्टरने पेरणी करत नाही, कारण ट्रॅक्टरने पेरल्यानंतरनं नीट येत नाही, पण बैलांनी पेरल्यानंतरनं असं म्हणतात की चांगलं येतं. आणि ओल्डमध्ये पण बैलांनीच पेरत होते. तुम्ही बघितलं असलेला की आता तिथं बैलांचं ते काय काय जोडायचं पेरणीचं चालू आहे. आणि आता मी तो उभारलेलो आहे आणि आता हे पेरायचं. गाईस फायनली पेरणी चालू झालेली आहे. तुम्ही मागं इथे बैले बघूही शकता की आता यायले आहेत आणि पेरणीही चालू झालेली आहे. आता हे आता चालू झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये सऱ्या पडतात. थांबा दाखवतो. गाईस तुम्ही बघू शकता ही अशी पेरणी करतात आणि ही अशी सऱ्या पाडून यामध्ये खात आणि बिया टाकतात. प्रकारे गावाकडची आम्ही पेरणी करतो आणि दरवेळी अशीच पेरणी करायला लागते. आणि बैलांनी केल्यानंतर ना क्रॉप्सला बुस्टही भेटतो आणि लवकर क्रॉप्स येतात. आणि ट्रॅक्टरने केली तर वरच्यावरच पेरणी होते, त्यामुळे आम्ही बैलांनीच करतो. आणि बैलाने केल्यानंतर ना फास्ट पण होते, स्लो होते थोडंसं, आणि ट्रॅक्टर केल्यावर फास्ट होते पण ते वरच्यावर बिया पडतात. तर गाईज आता मॅन्युअर संपलेला आहे. मॅन्युअर म्हणजे खत. आणि आता मला जायचं आहे खूप म्हणजे खूप लांब. आणि तुम्ही बघू शकता मागे इकडून आलो तिकडे जायचं आहे. आता मला तुम्ही बघू शकता तिथे आता पोतो ठेवलेला आहे, तिथं जाय. तर तुम्ही बघितलंच असशील आता मला 5-5 मिनिटाला हे मॅन्युअर इकडे फिरवायचं आहे. आणि आता माझं तेच काम आहे इथे. तर आज गाईस पाय म्हणजे माझे खूप दुखणार आहेत. आत्ताच दुखाले आहेत माझे पाय. आणि एवढ्या लांबून इकडे तिकडे अर्जंट जावं लागेल. आणि तुम्हाला आमच्या शेताकडची पेरणी कशी वाटली? तुम्हाला बैलांकडची पेरणी आवडते का ट्रॅक्टरची पेरणी आवडते? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आता खूप दम भरलेला आहे आणि आता थोडासा हलका अंधारही होत आहे. पक्षी ते आणि इकडे पेरणी चालू आहे. आणि इकडे तर काय सनसेट व्हायला आणि किती भारी दिसायला लागल्या हे झाड. तर जसं मी पुढे जाते तसं सूर्य पण पुढे चालला आहे. या वातावरणामध्ये तर पेरणी करायला मस्तच. नाहीतर उन्हामध्ये पेरणी म्हटल्यानंतर पूर्ण जीव जातो उन्हामध्ये काम करायला. आता मॅन्युअर घ्यायला आलेलो आहे. गाईज मी फायनली मॅन्युअर घेतलेला आहे. ह्या 2 पाट्या घेतल्यात कारण परत गडबड. गाईज किती अवघड आहे. आणि मी ह्यातून तुम्हाला व्लॉगही करत आहे. आणि तुम्ही हा मागचा आवाज ऐकलाच असशील की आपल्या घरा इथे पण येतो. सगळीकडे हा आवाज तुम्हाला भेटलच कुठेही जावा. आणि गडबड नाही होण्यासाठी मी आता 2 पाट्या मॅन्युअर भरलेला आहे. आणि आता हे मला जेव्हा बोलवतील तेव्हा मला द्यायचं आहे. तर ह्या प्रकारे गावाकडे पेरणी करतात. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. तर गाईस तुम्ही बघू शकता एका क्षणाला थांबायला लागतं, कारण त्यामध्ये काहीतरी अडकलं तर काढायला लागतं. आत्तापर्यंत एवढं झालेलं आहे. आता इथनं एवढं सगळं झालेलं आहे. आणि आता इकडे पेरणी चालू आहे. बैलानं पेरल्यानंतर ना एकदम पेरल्यासारखं वाटतं, पण ट्रॅक्टरने पेरल्यानंतर ना एवढं काय हे वाटत नाही, कारण इथे पूर्ण आत बिया पडलेल्या आहेत. ऑब्झर्व करू शकता की किती आत बिया पडल्यात. पण असं ट्रॅक्टरने असे वरच्यावर असे बिया दिसतात. कुठेच वाटत नाही, कुठे दिसत पण नाहीत बिया. A few moments later. तर गाईज आता मला थोडंसं मक्का आणायचं आहे. आता थोडं लागणार आहे कारण आता संपत आलंय. नंतर परत पचका झाला म्हणजे मला स्काव बसेल, त्यामुळे मी आता चाललो आहे घरी. तर गाईज फायनली मक्का आणि पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण जाऊया शेतामध्ये. खूप ओझं आहे मक्क. किती भारी गार हवा यायला म्हणजे भारी. तर मी पप्पांना आणि त्या काकांना पाणी दिलंय. आता मला मम्मीला पाणी द्यायचं आहे. एवढ्या लांब जायचं. चला कसलं काय पेरायला लागल्यास? शेंगा इधर जरा पाणी पी.
तर गाईचं आता थोडंसंच राहिलेलं आहे. आता एक जरी आता गाडी इकडं फिरवली की झालं बैलांची. तर मग त्यानंतर ना ह्याला सार्ट करायचं आहे. मग आपली पेरणी झाली. फायनली आता अंधार होत आहे आणि आता आमची पेरणी ही सक्सेसफुल होत आहे. थोडीशी राहिली, त्यानंतर मग झालं सगळं ऑल डन. सिनेमॅटिक एक शॉट देतो, तो कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. तर गाईस सगळी इकडेपर्यंत पेरणी झालेली आहे. आता बैलही चाललेले आहेत. 2,000 years later. तर गाईज हा माझा पेरणीचा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही नक्की करून जावा. कारण आता आपले 1K कमिंग सून आहेत ना, त्यामुळे तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.